नमस्कार, मी आज तुम्हाला कोळंबी करून दाखवणार आहे। साहित्य बघा, त्यासाठी काय काय घेतले। कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण, आलं। आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। आणि कोळंबीला मी स्वच्छ धुतलं, त्याला मीठ, हळद आणि मिरची पावडर लावून ठेवून दिलेला आहे। बारीक चिरून कोथिंबीर घेतले, टोमॅटो घेतला एक कट करून, मोठा एक कांदा कट करून घेतलेला आहे। आता कढईमध्ये तेल टाकायचं। तेल गरम झाले, आता कांदा टाकायचा। कढीपत्ता टाकायचा। कांदा भाजून घ्यायचा चांगला। इथं मी मसाले घेतले। इथं मी कोल्हापुरी मसाला घेतलाय, कोकम घेतले 2, थोडीशी हळद घेतले, बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा। हे मिक्सरला बारीक करून घेतले। आता वाटण तयार झाले। ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। थोडंसं पाणी टाकायचं। आता हे वाटण केलं होतं ते पण टाकायचं। मग आता याच्यावरती झाकण ठेवायचं एक 5 मिनिटं। 5 मिनिटं झालेत, झाकण काढायचं। हे बघा कसं मसाल्याला तेल सुटले। त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा। हे 3-4 कोकम घेतलेत ते टाकायचे। ह्याच्यामध्ये आता कोळंबी टाकायची। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। आता
आता झाकण लावून कोलंबी शिजून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. आता 10 मिनिटं शिजून द्यायचं. दहा मिनिटं झालेत. हे बघा कोळंबी तयार झाले. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. कोळंबी बनवून तयार झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.